गॅजेटच्या संदर्भामध्ये जी आर काढला, तुम्ही जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि आता जी आर काढल्यानंतर काही तज्ञांचं असं मत आहे की ह्याच्यामध्ये जरांगे पाटलाची किंवा मराठा समाजाची फसवणूक झाली. आपल्याला काय वाटतं? ह्या सरकारनं पूर्वी सुद्धा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वचन दिलं जरांगे दादांना आणि ते वचन दिलेलं वचन पुन्हा सरकारनं पाळलं नाही आणि ते पाळलं नाही म्हणूनच त्यांना परत सरकारच्या विरोधात उपोषणाला बसावं लागले. आता आम्ही लगेच त्याच्याकडे नकार घंटा काही वाजवणार नाहीत. अपेक्षा एवढीच आहे की शेवटी कुठलाही समाज त्या ठिकाणी आंदोलन करत असताना एका पोटतिडकीच्या भावनेतनं त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबई सारख्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला होता आणि मला आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच हे सांगायचं की हा समाज स्वयंस्फूर्तीनं आणि स्वखर्चानं उतरलेला होता. इथं ह्याच्यात कुणी कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या मदतीनं कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातनं स्पॉन्सरशिप घेऊन हे आंदोलन नव्हतं. हे सामान्य माणसानं गरजवंत मराठ्यांच्या मुलांनी स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी ज्या येणाऱ्या अडचणी आहेत आरक्षणामुळे त्याच्या संदर्भात उचललेलं हे पाऊल होतं. आनंद आहे की सरकारनं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय, पण ज्या काही गोष्टी सरकारनं त्या ठिकाणी जी आर काढून मान्य केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी सुद्धा तितक्याच प्रभावीपणाने व्हावी. परत या सामान्य लोकांची फसवल्याची भावना निर्माण होणे एवढी दक्षता सरकारनं घ्यावी. अरे आम्ही सांगितलं की आज आम्ही सांगतोय काय, आम्ही आपल्याला पहिल्या दिवसा त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? त्यांनी काही म्हणतील. मला काय म्हणायचंय, हाके साहेबांना तुम्ही विचारा की ज्या वेळेस एकनाथजी शिंदे साहेबांनी मनोज दादा जरांगेंना गुलाल उधळून परत पाठवलं त्यावेळेस नेमका कोणता शब्द दिला होता? हाके साहेबांनी त्यांना विचारायला पाहिजे ना, तुम्ही कशात आरक्षण द्यायचा शब्द दिला होता? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.